धुळे जिल्ह्यामध्ये जून महिन्यात पाऊस पडला नाही, मात्र जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि शेतकऱ्यांनी त्यानंतर खऱ्या अर्थाने पेरणीला सुरुवात केली होती. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने धुळे जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. आपण जर बघितलं तर आता आपण कपाशीच्या या शेतात आलेलो आहोत आणि या कपाशीच्या शेतामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी पाऊस नसल्याने आता ही जी काही पिकं आहेत ही पिकं आता कोमजू लागलेली आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण जो काही जून महिना आहे हा जून महिना पूर्ण कोरडा गेला आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला 2 दिवस पाऊस पडला. त्यानंतर मात्र आता पावसाने या जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. जवळपास 70% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा 5 ते 10% पेरण्या या वाढल्या. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे आणि विशेष म्हणजे तापमानात देखील मोठी वाढ झालेली आहे. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने या ठिकाणी बियाणे आणून ठेवलेले आहेत, पैसे खर्च झालेले आहेत. मात्र अद्यापही काही भागांमध्ये अद्यापही पेरण्या झालेल्या नाही. पाऊस आला मात्र आता पुन्हा एकदा तो बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे. कारण पेरलेली जी काही कपाशी आहे आणि इतर जी पिकं आहे ही पिकं आता पावसाअभावी ही आता संकटात सापडलेली आहे. येणाऱ्या काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट समोर येणार आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे पावसाची अपेक्षा धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर ही आता 15 दिवस पूर्वी लावलेली ही कपाशी आहे, मात्र हिची अद्यापही वाढ झालेली नाही. त्यामुळे पाऊस नसल्याचा परिणाम या ठिकाणी दिसतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा, अन्यथा पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट या ठिकाणी निर्माण होणार आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.